कोण म्हणटा एग्रीकल्चर वायेबल ना, वेर दर इज वील दर इज वे, हें आमकां चार्ल्स डिसोजा बाबान दाखोवन दिलां. चार्ल्स डिसोजा मिर्सी ताचें एक ल्हानशें फार्म आसा, ताणें एक एक्चुली चमत्कार केला. फक्त एक क्रॉप, फक्त एक तेंडल्याचेर तो आपलो बिझनेस ताणें इतलो वाडयला. गोंयांत सगळ्यांत चड तेंडल्यांचें प्रोडक्शन करपी तो आसपाक शक्यता आसा, कारण ताजें पर डे तेंडल्यांचेंच प्रोडक्शन आसा मोर दॅन 30 kgs सद्याक प्रेजेंटली, आनी कांय दिसांनी खंय ताका मोर दॅन 60 kgs पर डे तेंडली तो काडपा आसा. सो इट्स अ बीग सक्सेस स्टोरी, आनी दिस इज अ ग्रेट एग्जाम्पल फॉर द गोवन फार्मर्स, गोवन यूथ, जे आमचे कडेन इतल्यो जमनी आसा. आनी हें कितें ताणें कितें व्हडल्या जमनीचेर अशें केलें अशें ना. इट्स अ स्मॉल पीस ऑफ लँड, आनी ह्या जमनीचेर चार्ल्स बाब इतले गोश्टी करपाक शकता. इट्स नॉट जस्ट अबावट तेंडली ताजी हे मेन क्रॉप, पूण ताणें हांगा कितल्योश्योच गोश्टी ताणें तयार केल्या. सो चार्ल्स बाबा कडेन आमी उलोवया. चार्ल्स बाब, हें तुमी कशें केलें मिरेकल, आनी केन्ना पासून तूं करता? हें बेजिकली आमची फार्मींग फॅमिली. म्हजो डॅडी ऑल इंडिया रेडियोन आसलो इंजिनियर, पूण द फार्मींग वॉज हीज मेन बॅकबोन, आनी हांव ताका हेल्प करतालो. फ्रॉम हीम ते कडच्यान हांव खूब वस्तू शिकलो, कशी तेंडली रोवपाक, कशी भाजी रोवपाक, हाव ऑर्गेनीक मॅन्युअर कूड बी यूज लायक कावडांग, फीश वेस्ट. आमी हाचेर जमनीची फर्टिलिटी वाडयताले. हांव म्हणना हांव पेस्टिसायड जाल्यार नीत घालना, पूण थोडे फर्टिलायझर यूज करता सकल, थोडे फर्टिलायझर सकल, पूण वयर पेस्टिसायड स्प्रे करना. स्प्रे करना. आनी चडांत चड मॅन्युअर यूज करता. आमी पळयलें आतां फीश मॅन्युअर एज वेल एज कावडांग. नॅचरल मॅन्युअर यूज करूंक जावो. मागीर लीव वेस्ट, आमचे पानां बजडटा ती वेस्ट, बिकॉज पळय सॉयलाक पयलें सडन अमावंट ऑफ ऑर्गेनीक मॅटेरियल जाय, नाल्यार तुजें कितलेंय सारें घातलें आर्टिफिशियल प्रोडक्शन जावचें ना. एंड सॉयल ब्लेंडिंग हॅज टू बी डन, सडन हायट हॅज टू बी गिवन, बिकॉज तूं फकत 6 म्हयने क्रॉप काडटलो तशें ना, वर्साचे 12 म्हयने कितें कितें तुका फूल टायम फार्मर. आनी सेकंडली तुवें थोडी तुजी मातशी तकली वापरपाक जाय. सायंटिफीक इट्स अ स्किल्ड जॉब. पळय फार्मींग इज अ स्किल्ड. लोक चिंता कितें कोण ऑर्डिनरी शिकलेला ते करता, पूण विथ योर नॉलेज यू कॅन बूस्ट योर प्रोडक्शन. एंड यू हॅव टू नो अबाउट द सीजन. सिजनाच्या प्रमाणे क्रॉप जाता. खंयच्या सिजन आतां गोरमेन आमची तेंडल्यांचें प्रोडक्शन इतलें जातलें, म्हाका टायम वचचो ना. आतांच आमी मेजून काडीत जाल्यार आतां 1,500 वयर दिसाक हांव तेंडली काडटा, वीच वील गो टू 3,000 रफली 60 किलोज ए डे. म्हणजे 1 ton 800 kilos in a month. Up to end of May, first week of June, I will get this. And if the government help me to cover up this with a glass polyhouse. सद्या गव्हर्मेंटाचे कितें हेल्प मेळटा, कितें सबसिडी, कितें? Nothing. So without any government help, you have done this. Yeah. So it's really a great thing. हांव म्हजे सीड पासून पकियो करता बेलगांव वचून. क्वॉलिटी सीड मेळटा. आमच्या गोंयच्या गव्हर्मेंटाच्या ऑफिसांनी क्वॉलिटी सीड ना. ते येता केन्ना हांगा गव्हर्मेंट ऑफिसर येवन पळयता तरी तुजें हेल्प करपाक ऑफर करता केन्ना? केन्नाच ना. मागीर तुका जर ऑफर करता आनी कोणाक ते हेल्प करता तर कसली एग्रीकल्चर डिपार्टमेंट कोणा खातीर करता? हांव आतां एटलीस्ट 10 आमच्यो लोकल वियांनी आसा. भाजयेकारां पणजे बसता भोंवता, तांकां एटलीस्ट 10 हांकां भाजी दिता. पालक दिता, मुळो दिता, आमच्या सांसवाची भाजी दिता, तेंडली दिता. सो तूं इंटरक्रॉपिंग करता, सो दॅट तुका रावंड अ इयर तुका इनकम मेळटा आनी यू कॅन सस्टेन ऑन दीस. आतां आमचे मॅरीगोल्ड आमी रोजां म्हणटा ताका, ती म्हज्या शेतान बरी जाता, पूण आय हॅव टू म्हाका हायट थोडी जाय पावसान, नाल्यार ती कुसतली. मागीर हांवें थोड्यो पपायो घातलेल्यो आहा, गांवठी पपायो, हायब्रीड न्हू. सो म्हाका ते पपायांचो इनकम येता. सो तुका वेगवेगळ्या हातूंतल्यान तूं थोडें इनकम घेवन तूं तुजें हें सस्टेनिंग करता. आनी मोस्ट इम्पॉर्टंट चार्ल्स बाब ह्या हाजेर फूल टायम डिपेंड आसा. सो दीस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट की हे हॅज प्रूव्ड दॅट यू कॅन सर्वायव ऑन फार्मींग. इट कॅन बी अ लुक्रेटीव जॉब. काय ना म्हजे थोडे माडूय आसा, 100 म्हजे माड आहा. हांव ती 50 रुपया आडसरां विकता, आनी कितली काडटा तितली होपता. म्हाका म्हणजे वेस्टेज ना. हांव आतां 100 काडीत सांजची म्हणल्यार 100 काबार. सो डिमांड आसा. इनफॅक्ट आमी गोंयान इतली भायलीं आडसरां हाडटा.
आमचे कोणूच आमचो गव्हर्मेंट चिंतिना बिकॉज आमी ट्युरिस्ट स्टेट आमचे लोकली पॉप्युलेशन आतां चिंतिना पळय आमी गोंयान धाकटे माड घालून फूल टायम थोड्या कडेन भाटां आसा शेतां आसा ते फूल टायम माड घालून प्रोडक्शन करी जाल्यार आमची इकॉनॉमी वाडटली आमी भायले हाडटा आनी हेजेर सेस घेता सगळो व्हेजिटेबल भायलो येता तो गोंयकारांक म्हाका खबर ना सेस कलेक्ट करून कोणाक घालता ते म्हणटा सबसिडी दिता ताचेर पूण crores of rupees has to be collected as cess and that money has to be directly goes in the farmers pocket because तांकां दी सबसिडी तेजेर जाल्यार प्रोडक्शन वाडटलें आनी आमची गोंयची एक्चुअलीची इकॉनॉमी वाडटली आतां सद्याक आमी आडसरां भाजी 95% आमी भायर सावन घेता बट आमचे कडेन इतले माड आसा आमची इतली जागो आसा एक्चुअली इतली जमीन आसा आनी माडा खातीर एक्चुअली कंड्युसीव न्ही दिस इज आयडियल फॉर कोकोनट ट्री आमच्या टेंडर कोकोनट हांव फाल्यां सांगत 80 रुपीज केले म्हणून आमचे लोकल टेंडर फाल्यां म्हाजे 80 रुपीजान हाडटा हय न्ही मागीर गांवठी म्हणटा कडेन चड डिमांड आसा इतलें आसून सुद्दां आमचे कडेन प्रोडक्शन जायना गव्हर्मेंट आसा तातूंत भितर इनवॉल्वमेंट ना सपोर्ट मेळना पळय तुवें बेश्टें उलोवन ही सबसिडी तर ती ना ग्रावंड लेवल शेतकाराक म्हज्या असल्या शेतकाराक टायम ना गव्हर्मेंटाच्या ऑफिसान भोंवपाक बिकॉज इफ आय वेस्ट माय टायम हांव काम खूंय करतलो हांगा पळय असलो होच आतां माटो करपाक तेंडल्याचो म्हाका 2 लाखांच्या वयर एक्सपेंडिचर जाता सो इफ आय हेल्प आय वूड हॅव पुट द माटो फास्टर मेक इट बिगर प्रोडक्शन आतां हिंगा 4-5 लोक म्हज्या कामाक आसा भायर शॉपार बसता काडपाक हेल्प करता उदक घालूंक जाय हांवूय घालता ती घालता आनी प्लस 10 आतां आनीक थोड्या दिसांनी हांव 15-20 लोकांक तेंडली सप्लाय करतलो ऑलरेडी करता थोडी बेजार जाल्यार अजून प्रोडक्शन स्लो आहा म्हणून बिकॉज एवरीथींग डिमांड हे पाट थोंडी चड पडली सो तेंडल्यांचें प्रोडक्शन देंवलें आतां महाशिवरात्री जाली न्हू आतां चालू जाली हीट चालू जातली सो माय प्रोडक्शन विदीन 15 days 20 days विल डबल अप ओके सो ताका डिमांड आसा तूं कितलें प्रोडक्शन काडलें जाल्यार ताका मार्केटान डिमांड आसा खूब डिमांड आसा पिड्यार क्वेश्चन जावची ना आनी मोस्ट इंटरेस्टिंग म्हळ्यार तुवें हांगा भायरूच तुमी तुजो एक कावंटर घातला थोडी भायली भाजी हाडटा हांव बिकॉज आय हॅव टू यू हॅव टू गिव एवरीथींग एट वन प्लेस सो लोक हांगा हांच्यानी येवन घेवन वता आमची इतली पालक जाता गोंयान बरी वी कॅन बिकॉज म्हजें पळय हांव 10 रुपयांनी वियानीक घालता हिंगा विकता आनी ती 20 विकता भायली अशी 10 रुपयांक थिंगा मेवता लोकांक पूण ते 20 रुपयांची पालक करता सेम क्वॉन्टिटी बिकॉज आमच्या पालकाक व्हॅल्यू आहा टेस्टी आहा मागीर आमच्या हातून आवची भाजी आसा मुशींग जाता 6 म्हयन्यांनी मिस्काची सीड रोयत तूं आमचे 6 म्हयन्यांनी मुशींग जाता तुका म्हाका कडेन कितलोच लोक तुवें पयलो आसतलो कोण येता हिंगा व्हरपाक मुशींग रोवंक जाय शेतांनी आमचें मातशें बांद करून सो फॉर दॅट वी हॅव टू गिव अ हायट टू सडन फील्ड म्हणजे यूज द सेम माड आय यूज म्हज्या पोंडाची माती थोडी भायली घातली बट यू हॅव टू गिव रेज सडन पोर्शन ऑफ योर फील्ड सडन पोर्शन यू कीप फॉर प्लांटींग पॅडी बट अ गव्हर्मेंट हॅज टू सिट विथ द फार्मर्स बसोन हें कशें करुया खंयचे कोण तेंचे हें ना कोणाक नॉलेज कोण फॉरेंच शेतान काम करता प्रोडक्शन काडटा तेंकांच घेवन बसोंक जाय जॉब एक्चुअली आनी फिल्डान वचून पळोवपा जाय की खरेंच कोण काम करता ऑफिसान बसून न्ही न्हू आनी आमचे थोडे एक्टिविस्ट आहा तेंकां नॉलेज ना एक्टिविस्ट हें करता गोंयान कितें करता शेतकार माती घालता अरे पयले तुमी 10 झाडां रोया आनी तेन्ना मागीर एनवायरमेंटलिस्ट आनी एक्टिविस्ट म्हणा हे घरा कोणें आपणाची ओन प्रॉपर्टी विकल्या आनी एक्टिविस्ट आमी म्हणटा दुसऱ्यांची मांदार करपाक शेतां दॅट हॅज टू स्टॉप मेरसेन आहा तेंची शेतां आसा आमचे मेरसेन 2 तोंय आहा चिमला 100 तोंय आहली आदी उजार भाजी रोवपाक शेत रोवपाक उजार करता आयज हे कोमनिदादीन आनी ते टेनंट सेशनांनी स्पेशली आमचे मोरमी ओग्रानान वाट लायल्या आमच्या माणसांची कोवडां काडून बुडयल्या शेतां सो गव्हर्मेंट हॅज टू टेक द फार्मर्स इन द कॉन्फिडन्स अँड डू द वर्क आनी गोंयान इतले क्रोज ऑफ रुपीज येता आमचे टेनंट्स असोसिएशना कडेन सद्याक म्हाका दिसता 5 crores बट दॅट कॅन बी रेज टू 20-25 crores बाय ड्रेनिंग द स्लूइस गेट्स हें कोण ना कोण काम करना ते कितें मेवता ते खाता शेतकारांक ते पयशे पावना
रायट. शेतकारांच्या बोल्सान तेंच येना, नो वर्क, शेतकारांचे फोवयो फॉलायना, कांय करना. तेन्ना सेशना डम बॉडीज, डमीज, वेर दे ओनली ईट द मनी विथ द हेल्प ऑफ रेव्हेन्यू डिपार्टमेंट. येस, एब्सोल्युटली. आनी ताजे खातीरच गोंयचें फार्मींग वाडना. ना, आमी गोंयांत आमचे गोंयकार गोंया पाड घालता. आमचे ऑफिशल्स, आमचे थोडे शेतकार आहा ते म्हणजे तेणी शेतां सोडल्या, ते मनशाचे आयज ते पॉल्सान पयशे येता, लॅक्स ऑफ रुपीज एवरी इयर, ते हावन ते दुसऱ्याची शेतां पाड घालता. मागीर एक्चुअल कोण शेतकार आसा, कोण शेत करता पळय, तांकां 100 प्रॉब्लेम्स येता. हय, तांकां हेल्प करपा खातीर कोण ना. आनी एक्चुअल जर गव्हर्मेंटान एग्रीकल्चर डिपार्टमेंटान डायरेक्टली वचून ह्या अशा शेतकारांक हेल्प केली जाल्यार म्हाका दिसता गोंयचें एग्रीकल्चर खूब वाडटलें. खूब वाडटलें. आतां म्हज्यानूच हय, पळय, कितेंय कोत्तलो इन्फ्रास्ट्रक्चर जाय. आतां हो हांवें माटो घातला, सडन अदर थिंग्स आय रिक्वायर. सो म्हाका सगळें आतां कितें जाता, आतां पंप न्यू हाडूंक जाय म्हाका. हांव रावचो पडटा एक 2-3 दिसांचे पयशे सेव करून तो हाडपाक. आमचे हेजो आमचो शेतकारांचो फार्मर्स फेडरेशन आसूंक जाय. सगळे व्हडले व्हडले प्लॅन केले, कोणे थोड्यांनी चार्ज घेतली, हांव नांव काडना, चार्ज घेतली, ते फेडरेशना वचून पासूंक जावंक ना. लास्ट 6 years पेंडींगूच उरला. एंड डायरेक्टली वी शूड नॉट गो टू नॅशनलायज बँक. आमचो डायरेक्ट शेतकारांचो गोंयांत बँक आसूंक जायो. हांव ST बँक म्हणजे STचें आसा, OBC ST कॉर्पोरेशन, OBC ते फार्मरांचें कॉर्पोरेशन जाय. आनी मेन फार्मर कोण रोयता ते घरा बसोन कोत्ता न्हू, शेतान काम कोत्ता, तेंकांच ते बोर्ड ऑफ डायरेक्टर आसूंक जाय. बरोबर, रायट. तांकांच खरें म्हणजे कळटा न्ही प्रॉब्लेम कितें आहा म्हणटा ते. आमची गोंयांत खूब वस्तू चुकल्या. म्हणजे आमी जागे फकत विकूंक सोदता, पयशे घेवन बँकान घालूंक सोदता, आनी तो बँकांतले पयशे फायदो कोण मारता? भायलो लोक येता आनी हिंगा फायदो मारता. हांव कोणाकूय हेजी कटींग जाय एंड ऑफ द म्हणजे स्टार्ट ऑफ द रेनी सिजन, म्हजी तेंडल्यांची वन ऑफ द बेस्ट सायज. आय कॅन हेल्प देम, आय कॅन ट्रेन देम वॉट टू डू, दे कॅन कम टू मी. आनी आमी interlinking, farmers has to interlink themselves with other farmers, share their knowledge, share their expertise, आणि एकामेकाक हेल्प करून खंय बरें सरपाचें न्ही. आनी तुमी आतां भितर इतलो एक्सपर्टीज गेन केल्या, फाटी इतले वर्सां 15 वर्सां तूं आतां हें ऑन युअर ओन चलयता, ताचे पयलीं तुजो डॅडी चलयतालो. सो तुका इतली नॉलेज आसा ह्या तेंडल्यांची आनी बाकी सगळ्याची, ती नॉलेज गव्हर्मेंटान ताचो फायदो करून घेवपाक जाय. आनी यूथ स्पेशली गोंयचे जे यूथ आसा तांकां एग्रीकल्चर कडेन हाडपा जाय. आतां पळय तुमी हें घेतल्याच्या हाती भितर इतली हें केलां, अशें इतलीशीच आतां जमीन आहा ती जस्ट लायींग वेकंट पडंग आसा. सो ती एक्टिवेट जाल्यार फॉरेन मोटिवेशन ना शेतकारांक. म्हणजे जेन्ना गव्हर्मेंट एक फेडरेशन करतलो, फार्मरांक एक कॉर्पोरेट आमचें बँक कशें म्हणजे फार्मरांक इजिली वचोन थिंगा मेळोंक जाय फंड्स. एंड the officers has to come to his field and check if he is really utilizing the money. बेश्टेच कोणाकूय दिवना, बाबा तूं इतलें कोत्ता आमी दिता, पयलें एक रिलीज कर तेका इंस्टॉलमेंट, एंड इफ इज रियली डुईंग द वर्क, गो हेड, कॅन फंड. बरोबर. बिकॉज फार्मींग ऑल्सो तुका आतां पळय बेश्टेच रोकडेच एका वर्सान 2 वर्सान पयशे येना भितर. आतां माड रोयतलोय, माडांक मिनिमम आमचे लोकल फकत 10 वर्सां वयता, 5 वर्सांनी तुका पोय येता, पूण स्टेबलायज जावपाक 10 वर्सां वयता. आंबे तो 5-6 वर्सां वयता. हेज टू बी इंटरलिंक्ड. सो कंटिन्युअसली इनकम येवपी डिफरंट क्रॉप्स लावन ते हे जावपाक जाय, वायबल जावपाक जाय, तेन्नाच तुका फार्मर सक्सेसफूल आसतलो. सो अकॉर्डिंग टू यू, ऑन सच अ स्मॉल पॅच ऑफ लँड फार्मर कॅन सर्वायव. I can roughly I get आता सद्याक 2,500 to 3,000 a day income. I can boost it to by another 1 month, another 1,500 increase. So in a 2,000 square meter area, you can raise of 5,000 a day. So it's something really motivating. Half acre of land. ताजेर तूं दिसाक 2,000-4,000 इनकम काडपाक शकता. सो आनी कितें जाय, आनी एक्चुअली दीस इज अ व्हेरी कम्फर्टेबल गूड इनकम. तूं वचपाक नाका. हय, वचपाक तुज्या वयल्यान तुका हेल्दी लायफस्टायल, तुका काम करून तूं बरो हेल्दी उरता. सो पूण कित्याक करना एक लोक? ना, लोकांक थोड्या आमचे इजी मनी जाय.
लंडनाक वयता आपणाची शेतां क्रोज ऑफ रुपीज वर्थ फिल्ड्स आहा ते ही गव्हर्मेंट फाल्यां एक्वायर करतलो आनी दिल्ली बॉम्बे पाटयांक विकतलो जागो आनी व्हेरी सॅड अबावट इट हांव एग्रीकल्चर मिनिस्टर पयलो रवी नायक आसलो त्या आदीं तांकां नॉलेज रियल नॉलेज ना पळय पयशा म्हण कोणें व्हडलें फार्म करूं येता पूण यू हॅव टू नो केन्ना तुवें प्लांट करूंक वॉट इज द सिजन वॉट इज द टेम्परेचर रिक्वायर्ड आतां म्हजी सांसवांची भाजी आनीक 15 दिसांनी बंद कित्याक गिरायकू आसलें म्हणून बिकॉज दॅट इज हिटी सेल्फ फूड बट हीट आहा तेका सो ओनली इन विंटर कमी जाता अगेन इन द रेनी सीजन July start, but I require a shed for it. Not a poly house. I want a glass shed, which costs a lot of money, but 20 years, 25 years, I have no problem with it. Now, आचेर टेंडल्यांचेर घालीत the shed, my production will be throughout the year, like 3,000 to 4,000 rupees a day, only on tendling plants. You don't have to depend on the natural climate मागीर. होय. sun आणि पण तुम्ही केन्ना अप्रोच केला गव्हर्मेंट? No, they had passed my this, but poly house. But the bank manager told me, in fact, the subsidy of the poly house, the farmers never got. Answer, ते बंद पडली ती स्कीम डिस्कंटिन्यू जाली. होय. सो तशेंच आसा त्या स्कीम काय ना. गव्हर्मेंटाची स्कीम काय ना सद्या कांय ना. सो तेंची येस टू अप्रोच द फार्मर्स. आतां म्हाका येवन झोनल एग्रीकल्चर ऑफिसर येयलो बाबा तूं बरें कोत्ताय तुका आमी कितें हेल्प जाय आमी दिता काय ना. आयज पर्यंत केन्नाच खंयचोच ऑफिसर जे मला आयला आदीं येयल्या थोडे हांव ना म्हणना आयल्या एक दोग येयल्या फोन गेल्या पूण हालीं कोण ना आनी आय हॅव स्टॉप आस्किंग देम बिकॉज द क्वॉलिटी ऑफ द सीड इन एग्रीकल्चर इज व्हेरी बॅड. आतां पळय हांव हे भेंडे खाता हे ग्रीन भेंडे आय पे 6,000 a kilo फॉर दीस सीड. म्हाकाय सोय बी तो 100 रुपयांचे पॅकेट 200 रुपयांचे पॅकेट मेळटा बट फॉर अ किलो आय पेड 6,000. बट सायज व्हडली आसता क्वॉलिटी बरी आसता म्हणजे ते हायर रेटीक वयता भेंडो. ताजे परस आनी सीड दिवचे परस एक्चुअली फार्मरांक पयशे दिवपाक जाय तुमी घेया म्हणून वचून जाय त्यो. तूं आतां इतली तेंडली तुज्या दोळ्यांनी पळयल्या तुवें आनी म्हजे अजून 20%च कलेक्ट जाल्या. सो इट्स रियली फर्स्ट टायम हांवें इतली तरेची इतली तेंडली एट वन प्लेस पळयल्या आनी इतली चार्ल्स बाबान हांगा कितें केलां तें खरें म्हणजे इट शूड बी रेप्लिकेटेड ऑल ओवर गोवा. कारण आतां ताणें सांगल्या भशेन हाफ एकर जमनी भितर जो तो इतलें प्रोडक्शन काडपाक शकता जाल्यार तो इतली एक इजिली हाफ एकर जमनीचेर एक फार्मर आपली फॅमिली चलोवपाक शकता हें ताणें प्रूव करून दिलां. आतां तें आमी जर एग्जाम्पल आमी रेप्लिकेट करची ना आनी गोवा गव्हर्मेंट हे एग्रीकल्चर डिपार्टमेंट येदे व्हडलें तें जर ताजे म्हऱ्या येवन ताजे कडच्यान जर लेसन्स घेना आनी ताजो मॉडल दुसरे कडेन व्हरना ताका सपोर्ट करना जाल्यार मागीर एग्रीकल्चर डिपार्टमेंट जाय कित्याक आमकां आनी कितें यूज ह्या एग्रीकल्चर डिपार्टमेंटाचो जो एक्चुअल शेतान काम करता जो प्रोडक्शन काडटा विदावट गव्हर्मेंट सपोर्ट. सो हेड्स ऑफ टू यू चार्ल्स बाब तुजें काम अशेंच चालू दवर आनी अशेंच तुजे तरेचे आनी कितलेशेच चार्ल्स गोंयांत जावनी तयार आनी आयज आमी शेतां आनी भाटां आमची विकता ती थांबपाक जाय. जेन्ना तातूंतल्यान प्रोडक्शन जावपाक लागता तेन्ना फायदो जावपाक लागतलो तेन्ना ऑटोमॅटिकली ते मातशें ताजी विकपाची रेट मातशी कमी जातली. सो थँक्यू व्हेरी मच तुवें आमकां हांगा बरी नॉलेज दिली बरी